फर्स्ट टाईम मागवलेला आहे, पण वाटलं नव्हतं एवढं छान त्याचा रिझल्ट येईल म्हणून. हे काय आहे तुम्हाला ते समोर सांगतेच. त्या अगोदर गुड मॉर्निंग सगळ्यांना. छान अशी व्हिडिओला सकाळी-सकाळी सुरुवात केलेली आहे. तर आजचा आहे शनिवार आणि मला एकादशी राहते, तर बाकीच्यांसाठी स्वयंपाकामध्ये मस्त मला बनवायची ती पनीरची भाजी, पोळी आणि भात. एकीकडे भगरसुद्धा टाकून दिली आणि स्कूलमध्ये जायचं होतं म्हणून पटकन असं रेडी होऊन आम्ही स्कूलमध्ये गेलो. त्यानंतर मस्त झणझणीत अशी आमटी बनवून घेतलेली आहे. तर आमटीमध्ये ना मी फर्स्ट टाईम गूळ टाकून बघितला, तर एकदम मस्त टेस्टी झाली होती. नक्की तुम्ही सुद्धा टाकून बघा एखाद्या वेळेस. छान अशी सकाळी-सकाळी पूजा वगैरे झालेली होती. तर नैवेद्य वगैरे दाखवून घेतलं देवाला सुद्धा. त्यानंतर मी सुद्धा फराळाचं वगैरे करून घेतलं. भरपूर उशीर झाला म्हणून पटकन भांडे वगैरे किचन ओटा क्लीन केला. त्यानंतर थोडाफार आराम केला आणि डायरेक्ट व्हिडिओला संध्याकाळच्या वेळेला सुरुवात केलेली आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, की ते मी लोण्याचे पाकीट मागितले होते. तर एवढं वाटलं नव्हतं, की मला एवढे छान मिळून जातील. असं वाटलं एखाद्या वेळेस जर आपण मागवले बाहेरून तर खूप दिवसाचं वास आलेलं असं मिळून जाईल. पण खूप छान मिळालं होतं. एकदम सॉफ्ट सुद्धा होतं आणि वास वगैरे असं बिलकुल काही वाटत नव्हता. छान 2-4 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर गॅसवरती मंद गॅसवरती ठेवून दिलेलं आहे. ते ठेवून दिलं एकीकडे आणि दिवाबत्ती वगैरे करून घेतलेली संध्याकाळची. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे तुम्ही खूप मस्त आपलं कढवलेलं लोणी किंवा तूप होत होतं आणि क्वांटिटी सुद्धा भरपूर निघालेली होती. त्याच्यामध्ये फ्लेवरसाठी इलायची टाकलेली आहे. याच्यामध्ये तुळशीची पानं, इलायची आपण टाकू शकतो. खूप मस्त सुगंध येतो. त्यानंतर गॅस वगैरे बंद केला आणि थंड होऊ दिली थोडंफार. कोमट असताना गाळून घेतलेली डब्यामध्ये कारण मग बेरी राहते त्याच्यामध्ये म्हणून आणि भरपूर असं तूप क्वांटिटी भरपूर निघाली होती आणि खाली सुद्धा खूप काही जास्त लागलं नव्हतं. संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मला फक्त भात बनवायचा होता. भाजी वगैरे होती सकाळची. तर भात लावून दिला एकीकडे गरम-गरम 7:30-8 वाजता. मला आज मेहंदीसुद्धा भिजू घालायची होती. त्यासाठी मस्त इथे ग्लास, दीड ग्लास पाणी ठेवून दिलेलं आहे गॅसवरती. त्याच्यामध्ये 4-5 लवंगा टाकलेल्या आहे. 1-1.5 चमच्याच्या जवळ-जवळ मेथीचे दाणे टाकलेले आहे. त्यानंतर 2 चमच्याच्या जवळ-जवळ मी पावडर टाकलेली, चहा पावडर. आणि मी नेहमी ही लाईम हर्बल हिना जी मेहंदी राहते तीच वापरते. याच्यामध्ये भरपूर क्वांटिटीमध्ये बरंच काही-काही टाकलेलं असतं. शिकाकाई पावडर, आवळा पावडर, रिठ्ठा पावडर याच्यावरती जे काही टाकलेलं त्याची लिस्टसुद्धा दिलेली आहे. सोबतच कशी भिजू घालायची किंवा मग कशी आपण केसांना लावायची हे डिटेल पूर्ण दिलेलं असतं. त्यानंतर पाणीसुद्धा उकळलं होतं. मस्त कोमट असताना आपल्याला ही मेहंदी भिजवून घ्यायची आहे. तर त्यामध्ये मी आवळा पावडरसुद्धा टाकणार आहे. तर नेहमी कढईमध्येच आपल्याला म्हणजे लोखंडी कढईमध्येच मेहंदी भिजू घालायची. त्याच्यामुळे एकदम शायनी केसंसुद्धा होतात. आणि केसांना कलरसुद्धा खूप छान येतो. तर छान अशी मेहंदी रात्रभर भिजू दिली. दुसऱ्या दिवशी मी याच्यामध्ये भरपूर काय-काय टाकलेलं आहे. परत इथे बघू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये मी एक एक एलोवेराचं पान घेतलेलं आहे, कडुलिंबाची पानं, कडीपत्त्याची पानं, सोबतच जे काही जास्वंदाची पानं असतात, फुलं असतात ते सुद्धा याच्यामध्ये टाकू शकतो. छान याला मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. एरंडीचं तेल टाकलेलं आहे 1-1.5 चमच्याच्या जवळ छान मिक्स करून घेतलं आणि केसांना लावून दिलेलं आहे 2 तासासाठी. छान केस 2 तासानंतर वॉश करायचे आणि रिझल्ट तुम्ही बघू शकता. छान एकदम शायनी सिल्की केस झालेले आहे. नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा अशा प्रकारे मेहंदी.